हॅलो फ्रेंड्स, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा इंग्लिश ग्रामर या घटकावरील प्रश्नसंच, जे की IBPS आणि TCS पॅटर्नवर ज्या आधारित परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. या इंग्लिश ग्रामर या पेपरचा तुम्हाला उपयोग तलाठी भरती असेल, जिल्हा निवड समिती असेल, वन भरती असेल, कृषी विभाग भरती असेल, या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला या पेपरचा उपयोग होणार आहे. त्यामुळे हा संभाव्य पेपर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण संपूर्ण व्हिडिओ पाहूया. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. In the following question, out of the given 4 alternative, select the alternative which best expresses the meaning of the proverb. बघा प्रश्न काय म्हणतो, इन द फॉलोइंग क्वेश्चन दिलेल्या प्रश्नांमध्ये आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ह खाली 4 पर्याय दिलेले आहेत. सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह आपल्याला असा पर्याय निवडायचा आहे विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द प्रोवर्ब, जो की काय त्या प्रोवर्बचा. प्रोवर्ब म्हणजे काय, तो प्रोवर्बचा अर्थ होतो म्हण सांगणे, किंवा या प्रोवर्बला अल्टरनेटिव्ह वर्ड काय तो इडियम्सचा. ओके, त्या इडियम्सचा किंवा प्रोवर्बचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे, मिनिंगफुल एक्सप्रेस करायचं त्याला आपल्याला. बघूया आपला प्रश्न काय. द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म. बघा, द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म हा आपला प्रोवर्ब आहे. या प्रोवर्बचा आपल्याला मिनिंग फाइंड आउट करायचा आहे. बघूया ऑप्शन. ऑप्शन नंबर 1, वन हू अराइव्स अर्ली इज लाइकली टू बिल्ड हिज हाउस. ऑप्शन नंबर 2, वन हू अराइव्स फर्स्ट हैज द बेस्ट चांस फॉर सक्सेस. ऑप्शन नंबर 3, वन हू अराइव्स फर्स्ट लिव्स ऑन चॅरिटी. ऑप्शन नंबर 4, वन हू अराइव्स अर्ली कीप्स वाइल्ड एनिमल्स अवे. बघूया प्रत्येक प्रश्नाचा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनचा अर्थ काय होतो. बघूया. वन हू अराइव्स अर्ली, जो की लवकर येतो, इज लाइकली टू बिल्ड हिज हाऊस. बघा, लाइकलीचा अर्थ होतो शक्यता. जो लवकर येतो आणि तोच काय करतो, तो त्याचं घर बांधू शकतो, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून याचा आणि इडियमचा काही संबंध नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट रॉंग झाला. दुसरं बघूया. वन हू अराइव्स फर्स्ट हॅज द बेस्ट चान्स फॉर सक्सेस. बघा, आपल्याला आन्सर सापडलं. वन हू अराइव्स फर्स्ट, जो की काय येतो पहिल्यांदा येतो, हॅज द बेस्ट चान्स फॉर सक्सेस, जो की पहिल्यांदा येतो त्याचे यश मिळवण्याचे, सक्सेस मिळवण्याचे चान्सेस काय असतात, जास्त असतात. असं म्हणता येईल आपल्याला की समजा एखादा व्यक्ती आहे, तो बिझनेस करत आहे आणि त्या बिझनेसमध्ये त्याने सर्वात प्रथम पदार्पण केलेलं असेल, तर तो सर्वात प्रथम पदार्पण करणारा व्यक्ती तो काय होतो, लवकर यशस्वी होतो. या अनुषंगाने आपला जो प्रोवर्ब विचारलेले आहेत, द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म, याचा अर्थ होतो वन हू अराइव्स फर्स्ट हॅज द बेस्ट चान्स फॉर सक्सेस, म्हणजे जो पहिल्यांदा येतो त्याला यश मिळण्याची संधी जास्त प्रमाणात असते. म्हणून आलं ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. In the following question, out of the given 4 alternatives, select the alternative which best expresses the meaning of the proverb. बघा, प्रोवर्बच विचारलेले आहे आपल्याकडे. प्रोवर्ब, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. बघा, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर म्हणजे काय, म्हणजे एखाद्या पुस्तकाचं जो कव्हर असतं त्या कव्हरचा फक्त फोटो पाहून आपण अंदाज लावू शकत नाहीत की पुस्तकामध्ये काय दडलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीच्या बाह्य स्वरूपावरून आपण असा अंदाज लावू शकत नाही की तो व्यक्तीचा दर्जा काय, त्या व्यक्तीमध्ये ते कॅलिबर आहे का नाही, त्या व्यक्तीमध्ये क्षमता आहे का नाही, असा त्याचा अर्थ होतो. आता हा अर्थ असणार आपल्याला ऑप्शनपैकी फाइंड आउट करायचा आहे. पहिला ऑप्शन बघूया. नॉट टू गेट पॅनिक इन डिफिकल्ट सिच्युएशन अँड हँडल देम इझिली. बघा, नॉट टू गेट पॅनिक, गेट म्हणजे होणे होतो, पॅनिक म्हणजे काय तर अस्वस्थ म्हणूया. अस्वस्थ होऊ नका केव्हा तर डिफिकल्ट सिच्युएशन, अवघड परिस्थितीमध्ये काय पॅनिक होऊ नका. अँड हँडल देम इझिली, आणि त्या परिस्थितीला काय इझिली हँडल करा. याचा अर्थ तो होत नाही म्हणून ऑप्शन 1 हा रॉंग झाला. दुसरं बघूया. नॉट टू एक्झामाइन द कंडिशन ऑफ युअर फ्रेंड्स इन अ डिफरंट सिच्युएशन. बघा, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्या मित्राची कंडिशन काय त्याचं तुम्ही एक्झामाइन म्हणजे परीक्षण करू नका. नेक्स्ट आहे नॉट टू फॉर्म अन ओपिनियन अबाउट समथिंग बेस्ड ऑन इट्स आउटवर्ड अपिअरन्स. बघा, आपल्याला आपला जो आन्सर आहे तो सापडलेला आहे. नॉट टू फॉर्म अन ओपिनियन. बघा, ओपिनियन म्हणजे काय तर आपलं मत म्हणूया. अबाउट समथिंग म्हणजे कशाबद्दल तरी आपलं मत बनवू नका. बेस्ड ऑन, बेस्ड ऑन म्हणजे काय अवलंबून असणे. ऑन इट्स आउटवर्ड अपिअरन्स, आउटवर्डचा अर्थ काय होतो तर बाह्य असं अर्थ. अपिअरन्सचा अर्थ काय होतो तर देखावा किंवा पेहराव, म्हणजे बाह्य स्वरूपावरून तुम्ही एखाद्या परिस्थितीचा अंदाज लावू शकत नाही, याचा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. ओके, ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट आन्सर आहे. तरी बघूया आपण ऑप्शन नंबर 4 काय म्हणतो. नॉट एबल टू रिमेन इन हॅपी अँड प्रॉस्परस मोमेंट्स आफ्टर सम लॉस. बघा, सम लॉस काही लॉस झाल्यानंतर, नॉट एबल टू रिमेन इन हॅपी काही लॉस झाल्यानंतर, काही तोटा झाल्यानंतर आपण आनंदी राहू नये, किंवा प्रॉस्परस मोमेंट असं त्याचा अर्थ होतो. प्रॉस्परस म्हणजे काय भरभराटीचे क्षण. नेक्स्ट बघूया आता. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स. Sentence 1 is fixed after which these sentences, when properly sequenced, form a coherent paragraph. Select the most logical order of sentences from among the options. बघा, प्रश्न वाचूया सुरुवातीला.
द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स. प्रश्न दिलाय तो कसा दिलाय तर लेबल सेंटेन्सेस. लेबल म्हणजे काय, हे PQR हे जे दिलेले आहेत ते आपले लेबल सेंटेन्सेस आहेत. ओके, त्यानंतर बघूया सेंटेन्स 1 इज फिक्स्ड आफ्टर विच दिस सेंटेन्सेस. आणि ह्या ज्या PQR हे आपल्याकडे ऑप्शन दिलेले आहेत म्हणजे जे लेबल दिलेले आहेत त्या लेबलमधला जो फिक्स असणारा कोणता आहे तर ऑप्शन नंबर जो 1 दिलेला आहे जो अख्या आपल्याला काय दिलेला आहे फेन. बघा सेंटेन्स 1 म्हणजे क्रमांक 1चं जे आपल्याला सेंटेन्स दिलेले ते काय फिक्स आहे म्हणजे ते काय त्याचा सिक्वेन्स बदलतो का नाही बदलत. पण प्रॉपरली सिक्वेन्स फ्रॉम अ कोहरंट पॅरेग्राफ. आणि बाकीचे जे आहेत ते सर्व काय तर कोहरंट पॅरेग्राफ. पॅरेग्राफ म्हणजे उतारा म्हणजे काय तर असंदिग्ध म्हणजे त्याचा क्रम लावू शकत नाही असे ते पॅरेग्राफमध्ये दिलेले आहेत. सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ सेंटेन्सेस फ्रॉम अमंग द ऑप्शन. आणि खाली दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला काय करायचंय मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ सेंटेन्सेस त्या वाक्याची काय करायला आपल्याला एक क्रम लावायचा आहे. बघूया पहिलं सेंटेन्स काय म्हणतं. देअर वॉज अ मॅन हु मेड हिज लिव्हिंग बाय सेलिंग बलून्स ॲट बीच. बघा देअर वॉज अ मॅन म्हणजे तेथे एक माणूस होता. हु म्हणजे कोण तर जो, हु मेड हिज लिव्हिंग म्हणजे तो त्याच्या गरजा भागवत होता बाय सेलिंग बलून्स ॲट बीच. बीच म्हणजे समुद्र किनारा, सेल म्हणजे विकणे, बलून्स म्हणजे फुगे. एक माणूस होता आणि तो काय करायचा त्याच्या दैनंदिन ज्या गरजा होता तो बीचवरती समुद्रकिनारी तो फुगे विकून त्याच्या दैनंदिन गरजा भागवायचा. ऑप्शन पैकी आता बघूया काय येतं. पहिलं ऑप्शन आपण वाचूया. पी काय म्हणतो टू स्पेंड द क्वालिटी टाइम ॲट द बीच. बीचवरती काय तर क्वालिटी टाइम काय करायचं स्पेंड करायचं म्हणजे वेळ घालवणे. दुसरा आहे हु वर कमिंग टू बीच जो की बीचवरती यायचा अलॉंग विथ देअर फॅमिलीज तो त्याच्या फॅमिलीसोबत यायचा. नेक्स्ट आहे ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर द स्मॉल किड्स. लहान मुलांसाठी तो एक आकर्षणाचा बिंदू होता असं त्याचा अर्थ होता. प्रश्नामध्ये आपल्याला पहिलं सिक्वेन्स करेक्ट दिलेलं आहे त्यानुसार आपण बघूया. देअर वॉज अ मॅन हु मेड हिज लिव्हिंग सेलिंग बलून्स ॲट द बीच. बघा तेथे एक माणूस होता जो की काय करायचा बलून्स विकायचा समुद्रकिनारे. आता याला धरून आपल्याला असं ऑप्शन निवडायचं काय होतं. बघा तेथे एक माणूस होता म्हणजेच काय अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय करायचं असतं एक स्टोरी क्रिएट करायची असते. म्हणजे एक व्यक्ती असतो त्या व्यक्ती म्हणजे काय तो त्या स्टोरीमधला हिरो असतो. सेकंड ऑप्शनमध्ये काय होतं तर मध्यांतरामध्ये काय होतं तर त्या स्टोरीमध्ये काहीतरी ट्विस्ट येतो म्हणजे काहीतरी अडचण येते. आणि थर्ड याच्यामध्ये काय येतं त्या अडचणीचं सोल्युशन सुद्धा निघतं. तर यामध्ये मेन कॅरेक्टर कोण आहे हा माणूस आहे आणि तो काय करायचा तो बीचवरती समुद्रकिनारी फुगे विकायचा. आता पुढचं याच्यावरून बघूया आपल्याला आन्सर सापडेल. बघा आता ही कुणासाठी वापरलाय बघा ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर द स्मॉल किड्स. म्हणजेच काय तर लहान मुलांसाठी काय करायचं तो फुगे विकत असल्यामुळे काय करायचं त्या मुलांचा आकर्षणाचा अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण सेंटर म्हणजे केंद्रबिंदू बीचवर फुगे विकत असल्यामुळे त्या सर्व मुलांचा तो आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला होता. मग ही कोणासाठी वापरलं त्या मुलासाठी. म्हणजे आपल्याला ऑप्शन पैकी बघा आर पासून चालू होणारं ऑप्शन कुठलं आहे ऑप्शन नंबर 3 हे आर पासून आहे. म्हणजे येथेच आपलं आन्सर सापडतं. तरी सुद्धा आपण पूर्णपणे वाचूया तिन्ही ऑप्शन म्हणजे आपला क्रम बरोबर येतो का नाही. चला आर झालं. नंतर क्यू वाचू बघा हु वर कमिंग टू बीच अलॉंग विथ देअर फॅमिलीज. म्हणजे बघा स्मॉल किड्स अशा सेंटेन्समध्ये त्याला को रिलेशन जोडायचं असतं म्हणजे काय तर वाक्य जोडणारे शब्द. बघा स्मॉल किड्ससाठी काय आला हु वर कमिंग जे लहान मुलं होते ते यायचे कुठे यायचे बीचवरचे यायचे. अलॉंग विथ म्हणजे सोबत देअर फॅमिलीज देअर म्हणजे त्यांच्या जे लहान मुलं होते त्यांच्या फॅमिली सोबत यायचे. आता झालं इथे लहान मुलांचं जागील. नंतर बघूया टू स्पेंड द क्वालिटी टाइम ॲट द बीच. बघा फॅमिली सोबत यायचे कशासाठी यायचे टू स्पेंड द क्वालिटी टाइम वेळ घालवण्यासाठी आपल्या कुटुंबियासोबत बीचवर ते यायचे. म्हणजेच आपलं आन्सर काय झालेलं आहे ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 4. सिलेक्ट द करेक्ट ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. आपल्याला ॲक्टिव्ह फॉर्म फाइंड आउट करायचा म्हणजे काय ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. ओके आपल्याला काय करायचं याच्यामध्ये बघा ॲक्टिव्ह व्हॉइसचं आपल्याला फॉर्म करायचं म्हणजे काय आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये दिलेला आहे ना आपल्याला त्याचं काय करायचं आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं. बघा द पेंटिंग वुड हॅव बीन स्टोलन इफ द वॉचमन हॅडंट फेल. आता बघा वुड हॅव नंतर बीन आलेलं आहे आणि बीन कशामुळे तर पॅसिव्ह वाक्य असल्यामुळे. मग आपल्याला असं फाइंड आउट करायचं की ज्याच्यामध्ये फक्त हॅव असलं पाहिजे त्याच्यानंतर बीन नसलं पाहिजे. ओके आता बघूया याच्यामध्ये काय असतं. द पेंटिंग वुड हॅव बीन स्टोलन इफ द वॉचमन हॅडंट हेल्प. बघा आता यानुसार आपण बघूया पहिल्या याच्यामध्ये काय समवन मे हॅव स्टोलन. बघा समवन मे हॅव स्टोलन मे इथे आलेलं आहे आणि आपल्या प्रश्नामध्ये दिलाय वुड म्हणजे हा ऑप्शन सुद्धा पहिला रॉंग झाला. दुसरं बघूया समवन स्टोल द पेंटिंग. बघा आता याच्यामध्ये हॅव आलेलं आहे हा स्टोल म्हणजे काय तर सिंपल पास्ट टेन्स म्हणजे हा सुद्धा ऑप्शन रॉंग झाला.
तिसरं ऑप्शन बघूया, हॅड स्टोलन म्हणजे पास्ट परफेक्टचं वाक्य, परंतु याच्यामध्ये हॅव आलेलं आहे, म्हणजे हॅव स्टोलन असं म्हणूया प्रेझेंट परफेक्टचं वाक्य. म्हणजे आपल्याला असं वाक्य शोधायचं जो प्रेझेंट परफेक्टचं असणार आहे. बघा, समवन वुड हॅव स्टोलन द पेंटिंग. बघा, समवन वुड हॅव स्टोलन, मग येथे असल्यामुळे हॅव नंतर काय येणार, पॅसिव्ह चॉईसच्या याच्यामध्ये बीन येणार. म्हणूनच यामुळे काय झालेलं आहे, समवन वुड हॅव बीन स्टोलन द पेंटिंग इफ द वॉचमन हॅडंट हेल्प. बघा, यामुळे काय झालेलं आहे, हा ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य होतं आणि या ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना हॅवच्या समोर काय आलेलं आहे, बीन आलेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आन्सर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर. फाइंड आउट द विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर अँड सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट ऑप्शन. इफ अ सेंटेन्स इज फ्री फ्रॉम एरर सिलेक्ट नो एरर. बघा, प्रश्न काय म्हणतो, इन द फॉलोइंग क्वेश्चन, खाली दिलेल्या प्रश्नांमध्ये सम पार्ट ऑफ द सेंटेन्स, त्या सेंटेन्सचा काही भाग मे हॅव एरर्स. बघा, त्या काही भागामध्ये काय एरर म्हणजे काय तर त्रुटी असण्याची शक्यता आहे. एरर कुठली असू शकते, एरर ग्रॅमॅटिकल असू शकते, टेन्सची असू शकते, प्रिपोजिशनची असू शकते किंवा कंजक्शनची असू शकते. ते आपल्याला एरर फाइंड आउट करायची. फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. आपल्याला फाइंड आउट करायची की कोणत्या पार्टमध्ये एरर आहे अँड सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट ऑप्शन. आणि आपल्याला तंतोतंत जो ऑप्शन आहे, पर्याय आहे, तो निवडायचा आहे. इफ अ सेंटेन्स इज फ्री फ्रॉम एरर, जर त्या एररमध्ये कोणतीही म्हणजे एररच नसेल, त्रुटीच नसेल, तर आपल्याला नो एरर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघूया आपण प्रश्न वाचूया. आय मेट अ डॉक्टर फाईल आय वर ऑन द वे टू मार्केट. बघा, आय मेट अ डॉक्टर, मी डॉक्टरला भेटले. फाईलचा अर्थ होतो दरम्यान, आय वर ऑन द वे टू मॅच. बघा, आपल्याला माहित आहे की आय समोर नेहमी हेल्पिंग वर्ब काय नसणार आहे, तर आय समोर सहाय्यकारी क्रियापद हे नेहमी वॉज येतं. म्हणून येथे काय झालेलं आहे, येथे आपल्याला एरर सापडलेली आहे. ऑप्शन बघा, आय मेट अ डॉक्टर, येथे एरर नव्हती. दुसऱ्या याच्यामध्ये फाईल आय वर ऑन, म्हणजे येथे आपल्याला वॉज पाहिजे होतं, म्हणून आपल्याला ही एरर सापडलेली आहे. चला, ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. नेक्स्ट बघूया आपण. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ अन ॲप्रोप्रिएट आर्टिकल. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर टू कम्प्लीट द सेंटेन्स. प्रश्न बघूया काय म्हणतो. इन द फॉलोइंग क्वेश्चन, खाली दिलेल्या प्रश्नांपैकी अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक. बघा, एक सेंटेन्स दिलेला आहे, तो एक ब्लँक दिला आहे, म्हणजे काय, त्या सेंटेन्समध्ये एक रिकामी जागा दिलेला आहे. टू बी फिल्ड विथ अन ॲप्रोप्रिएट आर्टिकल, आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक आर्टिकल फिल्ड करायचं आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर टू कम्प्लीट द सेंटेन्स. बघा, आणि आपल्याला काय करायचं आहे, ॲप्रोप्रिएट आन्सर म्हणजे तंतोतंत आन्सर फाइंड आउट करायचा. प्रश्न वाचूया. मिस्टर नरेश गोयल इज डॅश डॅश बेस्ट टीचर इन आवर स्कूल. ऑप्शन 1 आहे द, ऑप्शन 2 आहे नो आर्टिकल, ऑप्शन 3 आहे अँड, ऑप्शन आहे 4A. चला, आता यापैकी कोणतं येऊ शकतं आपण बघूया. ट्रिक काय येईल याच्यामध्ये बघा. मिस्टर नरेश गोयल इज डॅश डॅश बेस्ट टीचर. आता बघा, येथे सुपरलेटिव्ह डिग्री वापरलेली आहे, म्हणजेच काय, हा बेस्टचा पॉझिटिव्ह डिग्रीचा फॉर्म काय येतो, तर गुड येतो, सेकंड येतो बेटर आणि थर्ड येतो बेस्ट. ज्या ज्या वेळेला आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री वापरायची असते त्यावेळेला त्याच्या समोर नेहमी द हे आर्टिकल वापरावं लागतं. म्हणूनच येथे काय आलेलं आहे, द आलेलं आहे. म्हणूनच आपला ऑप्शन येतं बघा, ऑप्शन नंबर 1 द हे आपलं करेक्ट आहे. म्हणजेच बघा, मिस्टर नरेश गोयल इज द बेस्ट टीचर इन आवर स्कूल. नरेश गोयल जे होते ते आमच्या शाळेमधले सर्वोत्तम असे शिक्षक होते, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे आपलं करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे बघूया. क्वेश्चन नंबर 7. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स. बघा, क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, एक लेबल सेंटेन्स दिला आहे, PQR असणार लेबल असणार आहे, सेंटेन्सचा क्रम दिलेला आहे. सेंटेन्स 1 इज फिक्स्ड, पहिल्या क्रमांकाचं सेंटेन्स फिक्स आहे, म्हणजे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. विच दिस सेंटेन्सेस वेन प्रॉपरली सिक्वेन्स फ्रॉम अ कोहरंट पॅरेग्राफ. एका वेगवेगळ्या पॅरेग्राफमधून हा पॅरेग्राफ घेतलेला आहे. म्हणजे काय, तर क्रम जे आहेत ते क्रम कसे अदलाबदली झालेले आहेत. सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ सेंटेन्स फ्रॉम अमंग द ऑप्शन. बघा, आपल्याला काय करायचंय, अमंग द ऑप्शन, खाली दिलेल्या प्रश्नां जे दिलेले आहेत त्या प्रश्नांचा आपल्याला काय करायचं, एक सरळ साधा एक मोठा पॅरेग्राफ आपल्याला तयार करायचा, असं त्याचा अर्थ होता. बघूया. 1 हा फिक्स दिलेला आहे. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ मंक इन द रेंज ऑफ हिमालय. बघा, वन्स अपॉन अ टाइम म्हणजे एकेकाळी देअर वॉज अ मंक इन द रेंज ऑफ हिमालय, म्हणजे काय, एकेकाळी त्या हिमालयामध्ये कोण राहायचा, एक मंक राहायचा. मंक म्हणजे कोण, तर एक धर्मगुरू राहायचा, असं आपण म्हणूया. आता याला जोडून आपल्याला वाक्य बनवायचे, म्हणजे काय बनवायचं, आपल्याला सेंटेन्सचा क्रम जोडायचा. वाचूया पहिलं आपलं लेबल P. द मोमेंट म्हणजे त्या क्षणाला, ही वॉज अबाउट टू एंटर द रिव्हर, म्हणजे त्या क्षणाला तो रिव्हरमध्ये प्रवेश करण्याच्या आसपास होता. अबाउट टूचा अर्थ होतो आसपास, म्हणजे तो रिव्हरमध्ये प्रवेश करणारच होता.
ही नोटिस्ड अ स्कॉर्पियन, नोटीस म्हणजे काय तर बघणे असं म्हणूया. ही नोटिस्ड अ स्कॉर्पियन देअर, आणि नदीमध्ये प्रवेश करत असताना त्याला एक स्कॉर्पियन दिसला. स्कॉर्पियन म्हणजे कोण, विंचू दिसला. क्यू बघूया. वन मॉर्निंग ऑन सनी डे, सनी डे म्हणजे काय तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये की सकाळी. ही केम अक्रॉस अ शॉलो रिव्हर, पण तो कुठे जात होता तर एका शॉलो रिव्हर, उथळ अशा रिव्हर, नदीच्या तिकडे. विच ही हॅड टू क्रॉस टू मूव्ह फर्दर, बघा विचचा अर्थ जी की. ही हॅड टू म्हणजे काय एखादी गोष्ट भूतकाळात करावी लागते, यासाठी हॅड टूचा वापर केला जातो. ही हॅड टू क्रॉस टू मूव्ह फर्दर म्हणजे पुढे जाण्यासाठी. त्या मंकला समजा एका गावावरून दुसरीकडे जायचं असेल तर ती नदी पार करून त्याला जावं लागत होतं. या अनुषंगाने इथे आलेला आहे. बघू आता क्रम कसा जोडायचा आपण बघा. वन्स अपॉन अ टाइम म्हणजे शब्द आपण जोडायचे त्याला, त्याचा कोरिलेशन कोठे लागतं. वन्स अपॉन अ टाइम, एकेकाळी देअर वॉज अ मंक इन द रेंज ऑफ हिमालय, एकेकाळी त्या हिमालयामध्ये एक मंक म्हणजे धर्मगुरू राहायचे. पुढच्या याच्यामध्ये बघू आता याला काय येतं ऑप्शन. एकेकाळी धर्मगुरू हिमालयामध्ये राहायचे. आता याच्यामध्ये काय येतं बघा आता. हा याच्यामध्ये बघा आपल्याला सापडले वन मॉर्निंग. ओके चला, वन मॉर्निंग ऑन अ सनी डे ही केम अक्रॉस अ शॉलो रिव्हर. बघा एके दिवशी बघा आता हिमालयामध्ये कोणी मंक होते, मंकसाठी काय वापरला इथे ही वापरलाय, म्हणजे को रिलेशन असणारा शब्द वापरला. वन मॉर्निंग ऑन अ सनी डे, हिमालयामध्ये कोण राहायचं ते मंक राहायचे. आणि एके दिवशी उन्हाळ्याच्या सकाळी मध्ये काय म्हणता येईल, ही केम अक्रॉस अ शॉलो रिव्हर, ते कुठे जात होते एका उथळ अशा नदीच्या तिकडे त्यांना पार करण्यासाठी जात होते. आपल्याला क्यू सापडलाय, म्हणजे बघा ऑप्शन पैकी आर पी क्यू आर, ऑप्शन नंबर 3 हा आलेला आहे. म्हणजे क्यू येईल, नंतर आर येईल, नंतर पी येईल. आता सिक्वेन्सला आपण लावण्याचा प्रयत्न करूया. बघा एके दिवशी ते जे धर्मगुरू होते ते नदी पार करण्याच्या तयारीत होते. त्यानंतर बघूया, हा दुसरं सापडला बघा, विच ही हॅड टू क्रॉस मूव्ह फर्दर. बघा ज्याच्यासाठी काय होतं, हा पुढे बघा शालो रिव्हर म्हणूया. विच ही हॅड टू क्रॉस टू मूव्ह फर्दर, त्यांना तिथे काय करायचं होतं, ही हॅड टू क्रॉस टू मूव्ह फर्दर, त्यांना नदीमध्ये काय करायचं होतं. ती नदी बघा, ही हॅड टू क्रॉस मूव्ह फर्दर, नदीपाशी गेले होते. आणि ज्या नदीसाठी, या रिव्हर्स आहे, रिव्हर या नदीसाठी काय वापरला, विच हा रिलेटिव्ह प्रोनाउन वापरला. आता विचचा वापर काय होतो, किंवा ज्या वेळेला दोन घटकांना जोडायचं असतं त्यावेळेला रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून वस्तूसाठी आपण विचचा वापर करू शकतो. वस्तू याच्यासाठी विचचा वापर करू शकतो, किंवा नॉन लिव्हिंग असं म्हणता येईल. म्हणजे विच ही हॅड टू क्रॉस टू मूव्ह फर्दर, त्यांना ती नदी क्रॉस करायची होती. कुठे तर फर्दर, पुढे जाण्यासाठी. नेक्स्ट बघा आता पी ऑप्शन मधलं, द मोमेंट म्हणजे काय, नदी क्रॉस करत असताना, द मोमेंट म्हणजे त्या क्षणाला, ही वॉज अबाउट टू एंटर द रिव्हर, ज्या वेळेला ते नदीमध्ये प्रवेश करत होते, ही नोटिस्ड अ स्कॉर्पियन देअर, आणि ते त्यावेळेला त्यांनी काय पाहिलं, त्या नदीमध्ये एक स्कॉर्पियन पाहिला, एक विंचू पाहिला. म्हणूनच आपला ऑप्शन झालेला बघा क्यू आर पी हा आपलं आन्सर करेक्ट आहे. चला नेक्स्ट बघूया आता. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. बघा अप्रोप्रिएट ऑप्शन, तंतोतंत ऑप्शन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. टू सबस्टिट्यूट, सबस्टिट्यूटचा अर्थ काय होतो, बदल करणे. अंडरलाइन सेगमेंट, अंडरलाइन म्हणजे अधोरेखित केलेला, सेगमेंट म्हणजे भाग, इन द गिवन सेंटेन्स, खाली दिलेल्या वाक्यांमध्ये काय एक अधोरेखित केलेला काय एक शब्द आहे, त्याचा आपल्याला सबस्टिट्यूट म्हणजे पर्यायी शब्द फाइंड आउट करायचा. प्रश्न वाचूया. द शार्क रॅपिडली अटॅक अँड केप्ट ऑन रिपीटिंग इट्स बिहेवियर. बघा द शार्क, शार्क म्हणजे काय मासा, रॅपिडली अटॅक, अटॅक म्हणजे काय तर हल्ला करणे. मग रॅपिडली या शब्दासाठी आपल्याला काय करायचंय, सबस्टिट्यूट फाइंड आउट करायचा आहे, अल्टरनेट वर्ड फाइंड आउट करायचा. बघा क्लेवर म्हणजे हुशार, क्विक म्हणजे काय, क्विक म्हणजे काय तर चपळ असं म्हणूया. क्विकली म्हणजे चपळाईने, बीस्टली म्हणजे काय तर आपण याला असं म्हणूया की बीस्ट वगैरे असं ना, त्या पद्धतीने म्हणता येईल त्याला. तर ऑप्शन आहे बघा आपल्याकडे क्विकली, म्हणजे काय तर ॲडव्हर्ब वापरलेला. बघा येथेच फक्त क्विक आहे, परंतु येथे क्विकली लागलेला आहे, म्हणजे ॲडव्हर्ब आहे. म्हणजे काय तर द शार्क क्विकली अटॅक, त्या शार्कने काय केलं, एकदम चपळाईने काय केला होता, अटॅक केला. रॅपिडलीचा अर्थ सेम होतो, म्हणून क्विकली या शब्दाला अल्टरनेट काय येतो, रॅपिडली. म्हणून आपला आन्सर येतं बघा ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघूया. In the following questions, some part of the sentence may have error. Find out which part of the sentence has an error and select the appropriate option if a sentence is free from error. बघा प्रश्न काय म्हणतो बघा आता, खाली आपल्याला काय दिलेलं आहे, एक एरर दिलेला आहे. त्या एरर आपल्याला फाइंड आउट करायचं. जर या सेंटेन्समध्ये कोणत्याही प्रकारची एरर नसेल तर आपल्याला नो एरर ऑप्शनवरती क्लिक करायचं. बघा प्रश्न वाचूया. लॉरेन्स हॅव सम डिफिकल्टी इन वर्किंग ॲट नाईट शिफ्ट. बघा लॉरेन्स हॅव सम डिफिकल्टी इन वर्किंग ॲट नाईट शिफ्ट. ऑप्शन आहे वर्किंग ॲट नाईट शिफ्ट, ऑप्शन 2 लॉरेन्स हॅव, ऑप्शन 3 नो एरर, ऑप्शन 4 सम डिफिकल्टी इन. बघा लॉरेन्स आलेला आहे. तर लॉरेन्स काय सिंग्युलर
सिंग्युलर नाऊन म्हणून वापरण्यात आले आणि ज्या वेळेला सिंग्युलर नाऊन असतं त्यावेळेला आपल्याला हॅजचा वापर करावा लागतो. म्हणून लॉरेन्स हॅवच्या ऐवजी ते हॅज असायला पाहिजे होतं. लॉरेन्स हॅज सम डिफिकल्टी. जो लॉरेन्स होता त्याला अडचणी होत्या. कधी? वर्किंग ॲट नाईट शिफ्ट, म्हणजे रात्रपाळीमध्ये काम करण्यासाठी त्याला अडचणी निर्माण होत आहेत असं त्याचा अर्थ होतो. मग लॉरेन्ससाठी काय येतं? सिंग्युलर असल्यामुळे हॅज येतं, म्हणून ऑप्शन नंबर 2 मध्ये एरर सापडलेली आहे. म्हणून आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. चला नेक्स्ट बघूया. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. चला बघा आता पॅसिव्ह फॉर्म करायचा आपल्याला, म्हणजे काय? वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस दिलेले आपल्याला पॅसिव्हचं बनवायचं आहे. पुष्पेंद्र हॅज ओपन द डोअर टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड. आता बघा ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला सब्जेक्ट ओळखायचा आहे, वर्ब ओळखायचा आहे, ऑब्जेक्ट ओळखायचा आहे. आता सब्जेक्ट बघा काय दिला आहे? पुष्पेंद्र हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट आणि वर्ब काय याच्यामध्ये? ओपन दिलेला आहे आणि ज्याच्यावरती क्रिया झालेली आहे तर डोअर हा ऑब्जेक्ट झाला. म्हणजे काय? पुष्पेंद्र हॅज ओपन द डोअर. पुष्पेंद्रने काय? दरवाजा उघडलेला आहे. कशासाठी? टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड. त्याच्या मित्राला रिसीव्ह करण्यासाठी, म्हणजे घरामध्ये प्रवेश करून देण्यासाठी. म्हणजेच बघा यावेळेला काय? हॅज ओपन वापरले, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ज्या वेळेला ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज करायचं असतं त्यावेळेला आपल्याला सुरुवातीला ऑब्जेक्ट लिहावं लागतं. म्हणून द डोअर वाक्याच्या सुरुवातीला आलं पाहिजे. वरील ऑप्शनपैकी बघा पहिल्या याच्यामध्ये ड डोअर नाहीये, दुसऱ्या याच्यामध्ये पण डोअर नाहीये, तिसऱ्या याच्यामध्ये पण डोअर नाही, परंतु चौथ्या ऑप्शनमध्ये डोअर आहे म्हणून येथे आलेलं बघा द डोअर आलेला आहे. आणि ज्या वेळेला प्रेझेंट परफेक्ट असतं त्यावेळेला हॅजचं काय होतं? हॅज समोर बीन वापरण्यात येतं आणि फर्बचा थर्ड फॉर्म. म्हणून येथे बघा द डोअर हॅज बीन वापरले. ओपन या क्रियापदाचा तिसरा फॉर्म झाला ओपन. द डोअर हॅज बीन ओपन बाय पुष्पेंद्र. आणि सर्वात महत्त्वाचं ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज करताना बायचा वापर केला जातो. द डोअर हॅज बीन ओपन बाय पुष्पेंद्र. पुष्पेंद्र करून दरवाजा उघडण्यात आला. टू रिसीव्ह हिज बेस्ट फ्रेंड. त्याच्या बेस्ट मित्राला घरामध्ये प्रवेश करण्यासाठी. म्हणून या ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज काय झालेलं आहे तर ऑप्शन नंबर 4 हे आपलं ऑप्शन आहे. नेक्स्ट बघूया आता. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. बघा पॅसिव्ह फॉर्म आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. प्रश्न वाचूया. माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन अनडीड मी कम्प्लिटली. आता या वाक्यामध्ये आपल्याला टेन्स फाइंड आउट करायचा. बघा काय होतं बघा. बघा माय लास्ट जॉईंट व्हेंचर. व्हेंचर म्हणजे काय? तर बिझनेस व्हेंचर हा शब्द ऐकला असेल तुम्ही. बिझनेस व्हेंचर म्हणजे काय? तर धाडसीने किंवा एखादं धैर्याने एखादं उद्योग चालू करणार असं या पद्धतीने. माय लास्ट जॉईंट व्हेंचर कुणासोबत केला होता त्यांनी उद्योग? तर अँडरसन सोबत. अनडीड मी कम्प्लिटली. बघा अंडू म्हणजे काय? अंडू म्हणजे काय? एखादी गोष्ट परत मिळवणे असं म्हणतो आपण त्याला. मग अंडूचं V2 काय झालंय? ते अनडीड झालंय, म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचा वाक्य. आता बघा येथे कशावरती क्रिया झालेली आहे तर मी असं आलेलं आहे. बघे माझ्यावरती. ओके मला पूर्णपणे असं होतं. मग या मीचं कन्व्हर्जन आपल्याला पॅसिव्ह करत असताना काय होणार आहे तर आय होणार आहे. बघा जर हिम असेल तर ही आलं असतं, हर असेल तर शी आलं असतं, देम असेल तर दे आलं असतं, अस असेल तर वी आलं असतं. परंतु येथे मी आलंय म्हणजे वाक्याची सुरुवात आयने होणार आहे. चारही ऑप्शनमध्ये वाक्याची सुरुवात आयने झालेली आहे, आयने झालेली, आयने झालेले, आयने झालेले. बघा आणि ऑप्शन कट होण्याचे चान्सेस बघा. आता आय वॉज नॉट दिले याच्यामध्ये वरीलपैकी वाक्य कुठंही निगेटिव्ह नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 1 रॉंग झालं. तिसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा नॉट दिले म्हणजे तिसरा ऑप्शन सुद्धा काय झालेला आहे? रॉंग झालाय. उरला आपल्याकडे दुसरा आणि चौथा. बघूया याचं काय होतं. आता सिंपल पास्टचं दिलेलं आहे. सिंपल पास्टचं वाक्य दिलेलं असल्यामुळे पॅसिव्ह करत असताना आपल्याला वॉज किंवा वर घ्यावा लागतो, जो की त्या सब्जेक्टवर डिपेंड असतो. आता सब्जेक्ट कोण आहे? आय, म्हणून येथे वॉज आला. आणि वॉज नंतर काय येतं? या जे क्रियापद आहे अंडूचं तर त्याला आपल्याला फित्री करावं लागतं. मग अंडूचं सेकंड फॉर्म येतं अंडी आणि थर्ड फॉर्म येतो अंडन. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. बघा आय वॉज आलेलं आहे, वॉज नंतर फित्री आलेलं आहे. आय वॉज कम्प्लिटली अनडन माय लास्ट जॉईंट व्हेंचर विथ मिस्टर अँडरसन. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आन्सर आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. In the following question, a sentence has been given with a blank to be filled with an appropriate article. Select the most appropriate answer to complete the sentence. Article आपल्याला या सेंटेन्स मध्ये ऍड करायचं. बघूया. Dash dash food you cooked yesterday was very delicious. बघा dash dash food you cooked yesterday was very delicious. आता येथे काय येतं बरं? ऑप्शन नंबर 1 आहे नो आर्टिकल, ऑप्शन नंबर 2 आहे ऑप्शन 3 आहे द, ऑप्शन नंबर आहे 4. काय येतं बरं सांगा? ऑप्शन नंबर 3 म्हणजे द हा करेक्ट आहे. कशामुळे? बघा आता दचा आर्टिकलचा वापर केव्हा केला जातो? ज्यावेळेला एका स्पेसिफिक एका विशिष्ट घटनेबद्दल किंवा एका विशिष्ट घटकाबद्दल तुम्हाला सांगायचं असेल त्यावेळेला दचा वापर करावा लागतो, म्हणजे स्पेशलायझेशन सांगायचं असेल त्यावेळेला. द फूड यू कुक यस्टरडे म्हणजे काय? बघा
असं कोणतंही अन्न नाहीये. तर कोणचं अन्न आहे? जे की फूड, जे अन्न तू काल बनवलं होतं, यस्टरडेला काल बनवलं होतं. ओके, द फूड यू कुक्ड यस्टरडे, जे अन्न तू काल बनवलेलं होतं. म्हणजे काय? स्पेसिफिकेशन आलेलं आहे बघा इथे. जे अन्न तू काल बनवलं होतं ते कसं होतं? तर डिलिशियस होतं. डिलिशियसचा अर्थ होतो चविष्ट असणे किंवा चवदार असणे असं आपण म्हणतो. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द फॉलोइंग क्वेश्चन, the sentence given with a blank is to be filled with an appropriate preposition. Select the most appropriate option to fill it. आता प्रिपोजिशन म्हणजे काय असतं? टू असेल, अबो असेल, बिटवीन असेल, अमंग असेल, थ्रू असेल, इनटू असेल, हे सगळे प्रिपोजिशन आहेत. आता या प्रकारचे प्रिपोजिशनचा तुम्हाला अर्थ माहिती असणं आवश्यक आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचं काय करायचं? तुम्हाला तुमची रीडिंग वाढवायची. रीडिंग वाचन वाढलं तर तुम्हाला नक्कीच हे प्रिपोजिशनचा अर्थ कळणार आहे. बघूया. आय वॉक्ड डॅश डॅश द बीच collecting small crabs in a bucket. बघा, I walked dash dash the beach collecting small crabs in a bucket. ऑप्शन आहे विथ, ऑप्शन आहे अलॉंग, ऑप्शन आहे ॲट, ऑप्शन आहे फॉर बिसाइड्स. बघा, आय वॉक्ड काय येईल? आय वॉक्ड अलॉंग द बीच, मी बीचच्या तिकडून जात होतो. कशासाठी? कलेक्ट म्हणजे गोळा करणे. स्मॉल क्रॅब्स, छोटे छोटे काय? तर क्रॅब म्हणजे काय? तर खेकडे. इन अ बकेट म्हणजे बकेटमध्ये खेकडे गोळा करण्यासाठी मी बीचवरून जात होतो. म्हणून येथे अलॉंग ऑप्शन झालेला आहे. आता येथे विथ बघा, विथ वापरले. विथचा अर्थ काय? वॉक्ड विथ बीच. आपण बीच म्हणजे समुद्रासोबत चालतो का? नाही, म्हणून हा रॉंग झाला. ॲट स्थळ दर्शनासाठी वापरतात. बी साईड बघा, बी साईड इथे यस लागलाय. बी साईडचा अर्थ होतो च्या बाजूला, परंतु इथे यस लागलेला आहे. ह्या बी साईडचा अर्थ होतो च्या व्यतिरिक्त. म्हणून बाकीचे ऑप्शन रॉंग झालेले आहेत आणि ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट बघूया आपण. In the following question, a sentence has been given with a blank to filled with an appropriate article. Select the most appropriate answer to complete the sentence. बघा, आर्टिकल आपल्याला ऍड करायचं. बघूया प्रश्न. मिस्टर कुलदीप सिंग इज अ डॅश डॅश फेमस जर्नलिस्ट अमेरिका. बघा, मिस्टर कुलदीप सिंग इज डॅश डॅश फेमस जर्नलिस्ट इन अमेरिका. कुलदीप सिंग हे काय आहेत? एक अमेरिकामधले प्रसिद्ध पत्रकार आहेत. म्हणजे एका व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल सांगायचं असेल त्यावेळेला आपल्याला ए किंवा ॲन या आर्टिकलचा वापर करावा लागतो. ॲनचा वापर केव्हा करतो आपण? ज्या वेळेला ए आय हे स्वर असतील किंवा त्या शब्दाचा उच्चार हा वॉवल्सनुसार होत असेल त्यावेळेला आपण ॲनचा वापर करतो. परंतु येथे बघा एफ आलेला आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आहे. प्रश्न वाचूया बघा आता. मिस्टर कुलदीप सिंग इज अ फेमस जर्नलिस्ट. अ फेमस जर्नलिस्ट. बघा, सर्वात महत्त्वाचा एक ट्रिक सांगतो बघा आता. फेमस म्हणजे प्रसिद्ध. आता हे झालं ॲडजेक्टिव्ह. या ॲडजेक्टिव्हच्या समोर कधीही ए ॲनचा वापर केला जात नाही, परंतु हे ॲडजेक्टिव्हच्या समोर ए केव्हा वापरतं? ज्या वेळेला हे ए या एका व्यक्ती किंवा वस्तूबद्दल बोलत असेल. येथे जर्नलिस्ट बद्दल ए आलेला आहे, म्हणून येथे एचा वापर झालेला आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए हा आपला करेक्ट आहे. नेक्स्ट बघूया. इन द फॉलोइंग क्वेश्चन 4 वर्ड्स हॅव बीन गिवन आउट, विच वन वर्ड इज इनकरेक्टली स्पेल्ड. बघा, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. स्पेलिंगमध्ये एरर असलेला किंवा स्पेलिंग चूक असलेला वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा. ऑप्शन 1 आहे ॲडव्हर्सिटी, ऑप्शन 2 आहे अटेन्शन, ऑप्शन 3 आहे प्रोबॅबिलिटी, ऑप्शन 4 आहे सबमराईन. काय असेल बरं आन्सर याच्यामधलं? ऑप्शन नंबर 1 हे रॉंग आहे. बघा, ADVRSITY वाटतं. ॲडव्हर्सिटी म्हणजे काय? तर संकट अर्थ होतं. दुसरं आहे अटेन्शन. अटेन्शन म्हणजे काय? तर लक्ष म्हणूया. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? तर संभाव्यता. सबमराईनचा अर्थ होतो पाणबुडी. ठीक आहे ना? अर्थ तुम्ही एक नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा बघा. ॲडव्हर्सिटी म्हणजे काय? तर संकट म्हणूया. अटेन्शन लक्ष देणे, प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता, सबमराईन म्हणजे पाणबुडी. आपला आन्सर होता बघा ऑप्शन 1, याची स्पेलिंगमध्ये एरर होती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. And the following question, a sentence has been given with a blank to be filled with an appropriate article. याच्यामध्ये आर्टिकल आपल्याला ऍड करायचं. आय एम गोइंग टू परफॉर्म डॅश डॅश इम्पॉर्टंट टास्क इमिडिएटली. बघा, ॲन आहे, द आहे, अ आहे, नो आर्टिकल. आता बघा, AEIOU हे स्वर असतील तर त्याच्या समोर आपल्याला ॲनचा वापर करावा लागतो जेव्हा ते सिंग्युलर काउंटेबल नाउन बद्दल सांगतात. आता येथे टास्क विचारलाय म्हणजे काय? तर कामाबद्दल सांगितलेलं आहे. मग या टास्क बद्दल आपल्याला येथे काय घेता येईल? तर ॲन घेता येईल येते, होय की नाही? कारण कशामुळे आलेलं आहे? ते आय मुळे काय झालेलं आहे? येथे ॲन आलेलं आहे. म्हणून बघा ऑप्शन नंबर 1 आपला करेक्ट आहे. आय एम गोइंग टू परफॉर्म एन इम्पॉर्टंट टास्क. मी इमिडिएटली म्हणजे तात्काळ लगेच मी एक महत्त्वाचं काम करण्यासाठी काय परफॉर्म करण्यासाठी काय जात आहे, असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 70. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द वन विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड. आपल्याला काय करायचंय? जो अंडरलाइन अधोरेखित केलेला शब्द आहे त्याचा आपल्याला अपोजिट फाइंड आउट करायचा आहे. टायलर वॉज कन्व्हिक्टेड बट वॉज ग्रँटेड अ रॉयल पार्डन. बघा, टायलर वॉज कन्व्हिक्टेड.
कन्व्हिक्ट म्हणजे काय तर दोषी ठरवण्यात आलं. या टायलरला काय दोषी ठरवण्यात आलं, परंतु वॉज ग्रँटेड अ लॉयर पार्डन, परंतु त्याला काय मिळाले होते, एक पार्डन मिळाले होते. पार्डन म्हणजे काय तर माफी. बोलताना आपल्याला एखादा शब्द ऐकून नाही आला तर आपण त्याला म्हणतो पार्डन. तर आपण बघूया पार्डन म्हणजे काय तर माफी. मग यासाठी आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा. ऑप्शन 1 आहे ग्रेस. ग्रेस म्हणजे आपण गुणाचं ग्रेस म्हणतो ना आपण, मूल्यांकन वगैरे त्यासाठी. मर्सी म्हणजे काय तर दया म्हणूया. पनिश म्हणजे काय तर शिक्षा करणे. काइंडनेस म्हणजे काय तर दयाळूपणा असं म्हणूया. मग ज्या वेळेला पॅरडॉनचा अर्थ होतो की माफी मागणे, मग माफी मागण्यासाठी शिक्षा करण्यासाठी येतो ऑप्शन नंबर 3 पनिश. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 18. And the following question out of the given 4 alternatives, select the one which is opposite in meaning to the underlined word. Underline word ला आपल्याला opposite find out करायचा आहे. बघूया. The patient was writhing on the bed in agony. बघा, the patient, जो पेशंट होता writhing on the bed, बेड वरती काय करता, writhing. writhe म्हणजे काय तर विवळणे असं म्हणूया. म्हणजे एखाद्याचं ॲगनी म्हणजे काय तर दुःख होतो. त्या दुःखाने वेदनेने तो काय करत होता, विवळत होता. म्हणजे त्याला इतका त्रास होता की तो पलंगावरून इकडे तिकडे डुलत होता असं म्हणूया, किंवा ओलांडत होता असं आपण त्याचा म्हणता येईल रिथिंगसाठी. मग ॲगनीचा अर्थ होतो दुःख, वेदना. या शब्दाला आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा. प्रश्न ऑप्शन वाचूया. डिस्ट्रेस म्हणजे काय तर तणाव. दुसरा ऑप्शन आहे कम्फर्ट म्हणजे आरामदायक. तिसरा आहे अँझायटी. अँझायटी म्हणजे अस्वस्थता. मिजरी म्हणजे दुःख. म्हणजे ॲग्नीसाठी आपल्याला सिनोनिम विचारला तर मिजरी दुःख येऊ शकतो. अँझायटी हे सुद्धा येऊ शकतं. डिस्ट्रेस ताणतणाव हे सुद्धा येऊ शकतं. परंतु याला आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे म्हणजे दुःख, वेदना. यासाठी आहे करेक्ट ऑप्शन येतो कम्फर्ट म्हणजे काय तर आरामदायक असणं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच इज द बेस्ट सबस्टिट्यूट फॉर द फ्रेज. या फ्रेजला आपल्याला सबस्टिट्यूट असणारा वर्ड फाइंड आउट करायचं. बघा, होम सिकनेस ऑर सेंटिमेंटल लॉंगिंग फॉर द पास्ट. बघा, होम सिकनेस ऑर सेंटिमेंटल लॉंगिंग फॉर द पास्ट. सिकनेस म्हणजे आजारीपणा, होम म्हणजे घर म्हणूया. सेंटिमेंटल म्हणजे भावकिक, लॉंगिंग म्हणजे दीर्घकाळ, फॉर द पास्ट म्हणजे दीर्घकाळामध्ये आपल्या दुःखाच्या भावनेमध्ये रममून असणारा किंवा त्याने आजारीपणा किंवा आपण म्हणूया भावनिक होणारा एखादा जो व्यक्ती असतो जो की नेहमी त्याच्या भूतकाळामध्ये जगत असतो त्याला काय म्हणतात. तर त्यासाठी ऑप्शन आहेत बघा आपल्याकडे. एक नेमसेक. नेमसेक म्हणजे काय तर एखादा व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल त्यांचं सारखंच नाव असतं त्याला नेमसेक असं म्हणतात. न्यूरोटिक म्हणजे काय तर मज्जासंस्था असतात ना, समजा न्यूरोटिक सिस्टीम असतात आपल्या, तर ती क्षीण झालेला त्याचं म्हणजे काहीतरी कमकुवत असं म्हणूया. नॉस्टेल्जिया करेक्ट. बघा आपला ऑप्शन सापडलेला आहे नॉस्टेल्जिया हा आपलं आन्सर येतो. म्हणजे असा व्यक्ती जो की भूतकाळामध्ये रममान होतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा सर्वात महत्त्वाचा पॅराग्राफ म्हणजे IBPS TCS पॅटर्न अंतर्गत जवळपास 5 मार्कचे प्रश्न तुम्हाला या पॅराग्राफवरती येतात. सर्वप्रथम तुम्हाला पॅराग्राफ हा वाचायचा आहे. पॅराग्राफवर वाचल्यानंतर त्यावरचे तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे. प्रश्न वाचू. आता पॅराग्राफ वाचा. Marie Curie was a Polish French physicist and chemist who conducted pioneering research on radioactivity. बघा मेरी क्युरी कोण होत्या तर पॉलिश फ्रेंच फिजिशियस्ट. बघा पॉलिश देशाचं म्हणूया, फ्रेंच देशाचं नाव आहे. फिजिशियस्ट म्हणजे कोण तर भौतिक शास्त्रज्ञ होत्या आणि केमिस्ट म्हणजे काय तर रसायनशास्त्रज्ञ होत्या. मॅरी क्युरी भौतिक शास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ होत्या. हो म्हणजे ज्या की कंडक्टेड पायोनियरिंग रिसर्च म्हणजे काय तर संशोधन म्हणूया. रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे किरणोत्सारावर त्यांनी काय केलेले होते, एक महत्त्वाचे पायोनियर म्हणजे काय महत्त्वाचे, अत्यंत महत्त्वाचे किंवा उल्लेखनीय असे रिसर्च संशोधन केलेले होते. कशावरती? रेडिओ ॲक्टिव्हिटी. शी वॉज द फर्स्ट वुमन टू विन अ नोबेल प्राइज. ती अशी पहिली महिला होती की जिला काय नोबेल प्राइज मिळालेला होता. द फर्स्ट पर्सन अँड द ओनली वुमन टू विन द नोबेल प्राइज ट्वाइस. बघा अशी फर्स्ट पर्सन म्हणजे अशी पहिली व्यक्ती आणि द ओनली वुमन म्हणजे पहिली व्यक्ती आणि एकमेव महिला होत्या ज्या की त्यांनी ट्वाइस म्हणजे दोनदा नोबेल प्राइज मिळवलेला होता. अँड द ओनली पर्सन टू विन द नोबेल प्राइज इन 2 सायंटिफिक फील्ड. 2 सायंटिफिक फील्ड म्हणजे 2 आपण म्हणूया संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काय त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेले होते. हर हजबंड पियरी क्युरी वॉज अ को विनर ऑन हर फर्स्ट नोबेल प्राइज. म्हणजे ज्या वेळेला तिला पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता त्यावेळेला तिचे जो हजबंड होता पियरी क्युरी ते को विनर होते म्हणजे काय तर सहचारी तिचे होते. म्हणजे दोघांनाही त्याच वेळेला नोबेल पुरस्कार मिळालेला होता. मेकिंग देम द फर्स्ट एव्हर मॅरिड कपल टू विन द नोबेल प्राइज. आणि याचमुळे त्यांना काय केलं होतं, फर्स्ट एव्हर म्हणजे पहिलं मॅरिड कपल म्हणजे वैवाहिक कपल ते असं होतं की ज्यांनी नोबेल प्राइज सोबतच मिळालेला होता. अँड लॉन्चिंग द क्युरी फॅमिली लिगसी ऑफ अ 5 नोबेल प्राइज. म्हणजे याचमुळे त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना सर्वांना मिळून किती 5 नोबेल पुरस्कार मिळालेले होते.
शी वॉज द फर्स्ट वुमन टू बिकम प्रोफेसर ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस. युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिसमध्ये कोण बनल्या होत्या? फर्स्ट वुमन, पहिल्या महिला बनल्या होत्या ज्या की प्रोफेसर झाल्या होत्या, प्राध्यापक झालेल्या होत्या. नेक्स्ट बघूया. शी वॉज बॉर्न इन वॉर्सॉ. त्या वॉर्सॉमध्ये जन्मल्या होत्या. इन व्हॉट वॉज द किंगडम ऑफ पोलंड पार्ट ऑफ द रशियन एम्पायर. बघा, वॉर्सॉ हा रशियन एम्पायरचा पार्ट होता आणि तो किंगडम ऑफ पोलंड म्हणजे पोलंडच्या साम्राज्यामध्ये यायचा. नेक्स्ट बघूया. शी स्टडीड ॲट वॉर्सॉज क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी. बघा, त्यांनी अभ्यास कुठे केला होता? वॉर्सॉज क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी. क्लॅन्डेस्टाईनचा अर्थ तो गुप्त अशा म्हणूया. फ्लाइंग युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी वॉर्सॉचा अभ्यास केला होता. अँड बिगॅन हर प्रॅक्टिकल सायंटिफिक ट्रेनिंग इन वॉर्सॉ. आणि वॉर्सॉमध्ये काय केलं होते? सायंटिफिक ट्रेनिंग म्हणजे काय? संशोधनात्मक कार्य त्यांनी वॉर्सॉमध्ये केलं होतं. शी फॉलोड हर एल्डर सिस्टर ब्रोनिस्टावा टू स्टडी इन पॅरिस. बघा, ब्रोनिस्टावा काय? त्यांच्या बहिणीचं आहे, एल्डर सिस्टर. त्यांच्या मोठी बहीण कुठे होती? तर पॅरिसला होते आणि त्याच अनुषंगाने त्या सुद्धा कुठे गेल्या होत्या? ब्रॉनिस्टावाच्या तिकडे पॅरिसमध्ये गेल्या होत्या. फेअर शी अर्न्ड हर हायस्ट डिग्री. तेथे मेरी क्युरीने काय केलं? तिची हायर डिग्री मिळवलेली होती. अँड कंडक्टेड हर सबस्क्युएंट सायंटिफिक वर्क. सबस्क्युएंट म्हणजे लगतचे. आणि पॅरिसमध्येच तिने काय केले? तिचे संशोधनात्मक काम चालू ठेवले होते. शी मेड अन ॲग्रीमेंट विथ हर सिस्टर. तिने तिच्या बहिणीसोबत काय केला? एक ॲग्रीमेंट केला, करार केला ब्रोनिस्लावा सोबत. दॅट शी वुड गिव्ह हर फिनान्शियल असिस्टंट ड्युरिंग ब्रॉनिस्लावाज मेडिकल स्टडीज इन पॅरिस. बघा, आता ज्या वेळेला त्या पॅरिसला गेल्या होत्या मेरी क्युरी, त्यावेळेला त्यांची जी बहीण होती ब्रॉनिस्लावा काय करत होती? मेडिकल स्टडीज इन पॅरिस, वैद्यकीय अभ्यासाचा अभ्यास करत होती. आणि तिला फिनान्शियल असिस्टंट, फिनान्शियल म्हणजे आर्थिक मदत करण्याचं तिने काय केलं होतं? एक ॲग्रीमेंट केला होता. इन एक्सचेंज फॉर सिमिलर असिस्टंट 2 years लेटर. म्हणजे 2 वर्षानंतर त्या दोघींना म्हणजे ब्रॉनिस्लावा सुद्धा मेरी क्युरीला एक फिनान्शियल मदत करणार असा त्यांचा एक करार होता आणि दोघींनी तो केला होता. ड्युरिंग वर्ल्ड वॉर फर्स्ट म्हणजे पहिल्या वर्ल्ड वॉरच्या दरम्यान शी डेव्हलप्ड मोबाईल ॲटोबायोग्राफी युनिट्स टू प्रोव्हाइड एक्सरे सर्व्हिसेस टू फील्ड हॉस्पिटल. म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान तिने काय विकसित केलं होतं? मोबाईल रेडिओग्राफीचं युनिट टू प्रोव्हाइड, काय पुरवणार होतं? एक्सरे सर्व्हिसेस टू फील्ड हॉस्पिटल. बघा, युद्धाच्या दरम्यान ज्यावेळेला सैनिक जखमी व्हायचे त्यावेळेला तिने काय केलं होतं? एक फील्ड हॉस्पिटल सुद्धा निर्माण केलं होतं, विकसित केलेलं होतं. हा पॅरेग्राफ होता. आता प्रश्न कसे विचारतात बघूया. अकॉर्डिंग टू द गिवन पॅसेज, दिलेल्या पॅसेजनुसार द क्युरी फॅमिली हॅज हॅड अ लिगेसी ऑफ हाऊ मेनी नोबेल प्राइज. बघा, प्रश्न काय म्हणतो? क्युरी फॅमिलीला किती नोबेल, हाऊ मेनी किती नोबेल प्राइज मिळाले होते? ऑप्शन 1 आहे 2, ऑप्शन 2 आहे 4, ऑप्शन 3 आहे 3, ऑप्शन 4 आहे 5. काय वाटतं बरं किती असेल आन्सर? चला, आन्सर आपल्याला सापडेल. बघा, येथे बघू आपण, येथे दिलेलं असेल बघा. हा, येथे बघूया. मेकिंग देम फर्स्ट एवर मॅरिड कपल. हा हा, येथे सापडलं बघा. 5 नोबेल प्राइजेस. बघा, इथे दिलेलं आहे 5 नोबेल प्राइजेस. म्हणजे काय? त्यांच्या कुटुंबाला किती? 5 नोबेल प्राइजेस मिळाले. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. ॲट द टाइम ऑफ मॅरीज बर्थ वॉर्सॉ वॉज अंडर विच ऑफ द फॉलोइंग किंगडम. बघा, मॅरीजची जे बर्थ झालेलं त्यावेळेला वॉर्सो कोणत्या किंगडम अंतर्गत होता? किंगडम ऑफ ऑस्ट्रिया, किंगडम ऑफ स्पेन, किंगडम ऑफ फ्रान्स, किंगडम ऑफ पोलंड. चला, काय वाटतं बरं? पॅसेज आपण व्यवस्थित वाचलेला आहे त्यामुळे आपल्याला कळालं की किंगडम ऑफ पोलंड. म्हणजे इथेच बघा, शी वॉज बॉर्न इन वॉर्सॉ इन व्हॉट वॉज द किंगडम ऑफ पोलंड, जो की काय पोलंडचा किंगडम मध्ये साम्राज्यामध्ये होता. म्हणून आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा, पॅसेज व्यवस्थित समजला तर आन्सर सुद्धा आपल्याला कळतील. नेक्स्ट बघूया. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज नियरेस्ट इन मिनिंग टू द वर्ड क्लॅन्डेस्टाईन ॲज युज्ड इन द गिवन पॅसेज. बघा, या पॅसेजवर तुम्हाला अँटोनिम विचारू शकतात किंवा सिनोनिम विचारू शकतात. तर क्लॅन्डेस्टाईनचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा. नियरेस्ट मिनिंग म्हणजे कोण? सिनोनिम. बघा, क्लॅन्डेस्टाईन येते बघा, वॉर्सॉज क्लॅन्डेस्टाईन फ्लाइंग युनिव्हर्सिटी. जी वॉर्सॉमधली तिने अभ्यास केला होती क्लॅन्डेस्टाईन, गुप्त अशी फ्लाइंग युनिव्हर्सिटी होती. मग गुप्त या शब्दासाठी आपल्याला सिमिलर वर्ड. बघा, ऑप्शन 1 आहे हिडन, ऑप्शन 2 आहे ऑनेस्ट, ऑप्शन 3 आहे फोर्थ राईट, ऑप्शन 4 आहे अबोव बर्ड. मग लपले किंवा गुप्त यासाठी करेक्ट ऑप्शन येतो बघा हिडन, म्हणजे काय तर लपलेला. चला, नेक्स्ट बघूया. What was the real intention of Marie Curie in giving financial assistance to her sister for her medical studies? बघा, what was the real intention? इंटेन्शन म्हणजे हेतू, खरा हेतू काय होता मेरी क्युरीचा? इन गिव्हिंग फिनान्शियल असिस्टन्स म्हणजे आर्थिक मदत. कुणाला? तिच्या बहिणीला आर्थिक मदत देण्यासाठी तिचा महत्वाचा उद्देश काय होता? मेडिकल स्टडीजसाठी तिने मदत केली होती. काय उद्देश होता बघूया. दे वर अलोन अँड द सिटी वॉज न्यू फॉर बोथ ऑफ देम.
सो इट वॉज टोटली आउट ऑफ कोर्स. बघा, दे वर अलोन, ते एकटे होते आणि सिटी काय होती त्यांच्यासाठी न्यू होती. होती का? नव्हती. ऑप्शन रॉंग झालं. शी वॉन्टेड टू परचेस हायर डिग्री फ्रॉम हर सिस्टर. बहिणीकडून परचेस म्हणजे काय तर विकत घेणे. आपल्या बहिणीकडून डिग्री विकत घ्यायच्या होतील असं होतं का? नाही. नेक्स्ट, शी डिड इट एक्सचेंज फॉर अ सिमिलर असिस्टंट 2 years लेटर. सापडला आन्सर. बघा, तिला काय पाहिजे होती, तिच्याच म्हणजे त्या पद्धतीने तिच्या बहिणीला मदत करायची होती. तिची बहीण सुद्धा तिला 2 वर्षानंतर मदत करणार असा तिचा उद्देश होता. इथे बघा, इथे दिलेलं आहे बघा आता, that she would give her financial assistance during Bronislava's medical studies in Paris in exchange for similar assistance for 2 years later. बघा, कशासाठी केला होता त्यांनी? फिनान्शियल असिस्टंट, आर्थिक मदत देण्यासाठी. तर त्याच मदत उद्देशाने हा आपला ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट होतो. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची असा आपला हा इंग्लिशचा संभाव्य पेपर. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला IBPS TCS पॅटर्न अंतर्गत येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये विचारले जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती जॉईन व्हा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.